नमस्कार. 9वी भूगोल 10वा धडा नागरिकीकरण याचा स्वाध्याय आपण इथे सोडवतोय. प्रश्न क्रमांक 1 आहे, पुढील समस्यांवर उपाय सुचवा. शहरभरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे. उत्तर 1. या समस्येचे निराकरण करण्यासाठी लोकसंख्येचे होणारे स्थलांतर रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रकारचे उद्योग स्थापन करणे आणि त्याद्वारे रोजगार उपलब्ध करून दिल्यास रोजगाराच्या शोधार्थ स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही. 2. शासनाने कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात घरबांधणी करण्यास प्रोत्साहन द्यावे. 3. बँकांद्वारा घरासाठी स्वस्त दराने कर्जपुरवठा करण्यात यावा. प्रश्न क्रमांक आ. शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो. उत्तर भरमसाठ प्रमाणात वाहतुकीच्या साधनात झालेली वाढ वाहतुकीच्या कोंडीचे प्रमुख कारण आहे. खाजगी वाहनांचा उपयोग कमी व्हावा यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यात यावी. वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावीरित्या करण्यात यावे. प्रश्न क्रमांक ई. नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. 1. उत्तर आहे आपण मुद्देसूद उत्तर लिहितोय. गुन्हेगारी सदृश कृत्य करणारा बहुसंख्य व्यक्ती तरुण वयोगटातील बेरोजगार व्यक्ती असतात. सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय कौशल्याचे प्रशिक्षण द्यावे व त्यांना स्वतःचे छोटे उद्योग सुरू करण्यासाठी प्रवृत्त करावे. 2. अर्धशिक्षित बेरोजगारांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात किंबहुना अशा तरुणांना शहरातून ग्रामीण भागाकडे स्थलांतर करण्यास प्रोत्साहन द्यावे आणि त्यांना ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून द्यावे. 3. बेरोजगार तरुणांना गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगारी व त्यांच्या संघटित टोळ्या उद्ध्वस्त कराव्यात. प्रश्न क्रमांक ई. नागरिकीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. प्रदूषण घडवून आणणारे उद्योग व बेसुमार वाहनांमुळे प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. मोठ्या प्रमाणात प्रदूषण घडवून आणणारे उद्योग बंद करावेत किंवा त्यांचे अन्यत्र स्थलांतर करावे. प्रदूषण नियंत्रण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी व जे दोषी आहेत त्यांना शिक्षा करावी. नागरी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. 1. वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण हे नागरी भागाचे वास्तव समस्या आहेत. त्यातून आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. 2. ज्या मानवी व्यवहारांमध्ये जलप्रदूषण घडून येते त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यात यावे. 3. प्रदूषण नियंत्रण कायद्याची कठोरपणे कार्यवाही करण्यात यावी. 4. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक व्यापक व कार्यक्षम करण्यात यावी. आरोग्यविषयक जाणीव जागृती निर्माण करणारी मोहीम हाती घेण्यात यावी. अ गट आणि ब गट. तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण. नागरिकीकरण. मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे स्थलांतर. 3. 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात आहेत. नागरी प्रदेश. 4. कचऱ्याची समस्या, नियोजनाचा अभाव. प्रश्न क्रमांक 3. महत्त्व सांगा, फायदे लिहा. तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण. 1. तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण नागरीकरणाला सहाय्यभूत ठरते. 2. ग्रामीण भागात शेती व्यवसाय, तंत्रज्ञानाचा वापर आणि यांत्रिकीकरण वाढल्याने अन्नधान्याचे उत्पादन वाढते. 3. शेतीची कामे यंत्राद्वारे केल्याने मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले. 4. अतिरिक्त झालेला कामगार वर्ग कामधंद्याच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाल्याने शेतावरील मनुष्यबळाचा दबाव कमी झाला आणि त्यामुळे सुप्त बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले. व्यापार. प्रश्न क्रमांक व्यापार. उत्तर 1. व्यापारामुळे व्यापार संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृह इत्यादी सेवांची वाढ होते. 2. या सेवांबरोबरच अशा ठिकाणी रस्ते, उपहारगृहे, निवास इत्यादी बाबी वाढीस लागतात. 3. व्यापारामुळे देशांदेशामधील राजनैतिक आर्थिक संबंध सुधारतात. 4. तसेच राष्ट्रांचा आर्थिक विकास होतो. पर्यायाने लोकांचे जीवनमान सुधारते. प्रश्न क्रमांक ई. औद्योगिकीकरण. औद्योगिकीकरणामुळे ज्या प्रदेशाचा विकास वेगाने होतो, मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकीकरण व नागरिकीकरणामुळे मुंबई महानगरात समाविष्ट झाली. 3. औद्योगिकीकरणामुळे रोजगाराची उपलब्धता वाढते आणि बेरोजगारी कमी होते. 4. औद्योगिकीकरणामुळे मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत महानगर आणि देशाचे आर्थिक राजधानी बनली आहे. 5. औद्योगिकीकरण देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते. ई.
शहरातील सोयी सुविधा. एक नागरिक क्षेत्रामध्ये अनेक सोयी सुविधा विकसित होतात. तेथील वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, आरोग्य आणि अग्निशमन दल यास विशेष महत्त्वाचे आहेत. 2. उच्च दर्जाची वाहतूक सेवा उपलब्ध असल्याने मालाची वाहतूक, व्यापार व बाजारपेठांची वाढ घडून येते. 3. पुण्यासारख्या मोठ्या शहरात उच्च शिक्षणाची सोय असल्याने उच्च शिक्षित व तंत्रज्ञानात पारंगत कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत असते. 4. उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध असल्याने दुर्धर आजारांवर उपचार करणे शक्य होत असते. सर्वसामान्यांच्या आरोग्यमानात अनुकूल बदल होतात. प्रश्न क्रमांक शहरातील सामाजिक ऐक्य. 1. मुंबईसारख्या शहरांमध्ये रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात असल्याने देशाच्या विविध राज्यातील लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. 2. लोकसंख्येची सरमिसळ झाल्याने विविध प्रदेशातील लोक एकत्र राहत असल्याने सामाजिक सामंजस्य वाढीस लागते. 4. सांस्कृतिक व सामाजिक रूढी परंपराची देवाणघेवाण होऊन सामाजिक एकोपा निर्माण होतो. 5. पारंपरिक जाती, धर्म व भाषेची बंधने शिथिल होतात. त्यातूनच आंतरजातीय विवाहांना चालना मिळून जातीभेद नष्ट होण्यास सहाय्य होत असते. प्रश्न क्रमांक 4. पुढील बाबींची तुलना करा. वाहतूक व्यवस्था व वाहतुकीची कोंडी. 1. शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने बहुसंख्य लोक शहरांच्या बाह्यवर्ती भागात व उपनगरात निवास करतात. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, व्यापार व उद्योगांची ठिकाणी बहुतांश शहराच्या केंद्रीय भागात असल्याने उपनगरातून प्रवास करावा लागतो. 2. प्रवाशांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात येते. मात्र शहरांची लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याने सार्वजनिक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतो. 3. वाहतूक सेवा पुरेशी उपलब्ध नसल्याने पांढरपेशा वर्ग खाजगी वाहनातून प्रवास करतो. सार्वजनिक वाहने प्रचंड प्रमाणात असलेल्या खाजगी वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. पुढे दिलेल्या चित्रात मुंबई शहरातील वाहतुकीची कोंडी स्पष्ट होते. प्रश्न क्रमांक औद्योगिकीकरण व वायू प्रदूषण. 1. औद्योगिकीकरण म्हणजे विशिष्ट प्रदेशात उद्योगांचे विकास व केंद्रीकरण होय. 2. ऊर्जा साधने व यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन कार्य केले जाते. 3. उत्पादन आणि त्यास पूरक वाहतूक व्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण उद्भवते. 4. औद्योगिकीकरण व वायू प्रदूषण यांचा सहसंबंध पुढे दिलेल्या चित्रातून स्पष्ट होतो. स्थलांतर व झोपडपट्टी. उत्तर. 1. राज्यांतर्गत ग्रामीण भागातील विस्थापित लोक बेरोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतर करतात. 2. त्याचप्रमाणे देशाच्या अविकसित भागातील लोक मुंबईसारख्या औद्योगिक महानगरात नोकरी व्यवसायाच्या शोधार्थ स्थलांतर करतात. त्यामुळे शहराच्या लोकसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होते. त्या प्रमाणात शहरातील निवास व्यवस्था वाढत नाही. 3. स्थलांतरित लोक बहुतांशी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने त्यांना शहरातील महागडी निवासस्थाने परवडत नाही. 4. असे लोक शहरातील मोकळ्या जागेत अनधिकृत, तात्पुरती व कच्च्या स्वरूपाची घरं बांधतात. अशा अवस्थेतील झोपडपट्टी असे म्हणतात आणि त्या निर्बंधपणे वाढतच जातात. स्थलांतर व झोपडपट्टी सहसंबंध पुढील चित्रातून स्पष्ट होतो. प्रश्न क्रमांक सोयी सुविधा वाढती गुन्हेगारी. 1. स्थलांतरित लोकांचे वास्तव्य बहुतांशी झोपडपट्ट्यात असते. झोपडपट्ट्यात किंवा नागरी सोयी सुविधाही नसतात. 3. स्थलांतर केलेल्या आणि झोपडपट्ट्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळत नाही. 4. त्यामुळे ते अवैध मार्गाचा वापर करून पैसे कमवतात. त्यामुळे शहरांमध्ये गुन्हेगारी वाढलेली असते. प्रश्न क्रमांक 5. खालील तक्ता पूर्ण करा. नागरिकीकरण प्रक्रिया आणि परिणाम. झोपडपट्ट्यांची निर्मिती, परिणामे अनधिकृत निवासस्थाने, अपुऱ्या सोयी सुविधा. नागरिकीकरण समस्या 2. स्थलांतर. परिणाम, उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढली. स्थलांतर अल्प काळातील तसेच कायमस्वरूपाचे असते. प्रदूषण. परिणाम, शहराचा वाढता विकास, सोयी सुविधांचा तुटवडा तसेच नियमांच्या उल्लंघनामुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषणात वाढ होते. रोजगार निर्मिती, नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. सुखसुविधांमध्ये वाढ, ग्रामीण ते शहर बदल, प्रवासातील सुलभतेमुळे मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादीत वाढ होते. स्पष्ट करा. शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत देशाच्या ग्रामीण भागात कारखाने,
गिरण्या, ऊर्जा प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प सुरू झाले. आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या गावांमध्ये कामासाठी येऊ लागल्याने गावच्या लोकसंख्येत वाढ झाली. 2. शहराचा क्षेत्रीय विकास झाल्याने शहरांच्या बाह्य वस्ती भागात उपनगरे विकसित झाली. लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सेवा व्यवसाय विकसित झाला. 3. ग्रामपंचायतीची जागा नगर परिषदेने, नंतर नगर परिषदांची जागा नगरपालिकांनी आणि त्यांच्या जागी महानगरपालिका उदयास आल्या. 4. अशा पद्धतीने लहान गावांचे महानगरात रूपांतर या स्वरूपात शहरांची वाढ होत गेल्याने उदाहरण मुंबई शहर आहे. तुमच्या कल्पनेतील सुनियोजित नगर. उत्तर 1. चंदीगड, नवी मुंबई, नवी दिल्ली इत्यादी शहरांचा विकास सुनियोजित पद्धतीने करण्यात आला होता. अशा शहरात निवासी क्षेत्र, मध्यवर्ती बाजार क्षेत्र, शैक्षणिक व आरोग्य संस्था इत्यादींसाठी विशिष्ट भूक्षेत्र राखीव ठेवले जाते. 2. भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन विविध नागरी सोयीसुविधांची आखणी नगर नियोजनात करण्यात येते. 3. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात सुनियोजित पद्धतीने विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी योजना आकारली आहे. 4. अशा सुनियोजित शहरात प्रत्येक कुटुंबाला निवास, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, वाहतूक व्यवस्था इत्यादींची पूर्तता केली जाईल. प्रश्न क्रमांक ई. औद्योगिकीकरणामुळे शहराचा विकास घडून येतो. उत्तर 1. औद्योगिकीकरण नागरिकांना पोषक असते. औद्योगिकीकरणामुळे त्या प्रदेशाचा विकास वेगाने होतो. मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावी औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे मुंबई महानगरात समाविष्ट झाली. 3. औद्योगिकीकरणामुळे रोजगाराची उपलब्धता वाढते आणि बेरोजगारी कमी होते. औद्योगिकीकरण आणि मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी बनली. 5. औद्योगिकीकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते. प्रश्न क्रमांक ई. प्रदूषण एक समस्या. उत्तर. प्रदूषण ही शहरांमधील एक जटिल समस्या आहे. त्याचा नागरी जीवनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. यात वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण पाहायला मिळते. शहरांचा वाढता विकास, सोयीसुविधांचा तुटवडा तसेच नियमांचे उल्लंघन यामुळे प्रदूषण ही एक गंभीर समस्या होते. शहरांची लोकसंख्या वाढते तशी प्रदूषणात देखील वाढ होते. प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने जरी विविध कायदे केले असले तरी प्रदूषणमुक्त गाव, प्रदूषणमुक्त शहर, प्रदूषणमुक्त देश ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक उ. स्वच्छ भारत अभियान. उत्तर. स्वच्छ भारत अभियान हा भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक प्रकल्प आहे. प्रधानमंत्र्यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी राजघाट, नवी दिल्ली येथे महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान जाहीर केले. हे भारताच्या स्वच्छतेसाठी सर्वात मोठे अभियान आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे भारतातील सर्व शहरे आणि गावे ओपन डेफिकेशन फ्री म्हणजेच हागणदारी मुक्त करणे. प्रश्न क्रमांक 7. खालील छायाचित्रातील नागरिकीकरणाच्या समस्यांना उपाय सुचवा. वायू प्रदूषण. उत्तर. हवेचे वायू प्रदूषण घडून आणणाऱ्या उद्योगधंद्यांमुळे वायू प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे. मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण करणारे उद्योगधंदे बंद करावेत किंवा त्यांचे अन्यत्र मनुष्यवस्तीपासून इतर ठिकाणी स्थलांतर करावे. प्रदूषण नियंत्रण कायदे कठोर करावे व त्यांची कायद्यानुसार अंमलबजावणी करण्यात यावी. प्रदूषण होऊ नये या दृष्टीने आवश्यक असलेल्या सोयीसुविधा ठिकठिकाणी उपलब्ध करून द्याव्या. झाडांची संख्या वाढवावी. ध्वनी प्रदूषण. धार्मिक सण उत्सव साजरे करताना ध्वनिक्षेपकांचा कमीत कमी वापर करण्याचे बंधन असावे. कार्यक्रमस्थळी दिवस-रात्र सिनेमांची गाणी लावण्यावर निर्बंध असावे. विविध प्रकारच्या मिरवणुकांच्या वेळी डीजेचा वापर करण्यावर बंदी असावी. ठराविक डेसिबल आवाजापेक्षा जास्त आवाजावर ठराविक वेळी बंदी असावी. ध्वनी नियंत्रण कायदे कठोर करावे व कायद्यानुसार त्यांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. मृदा प्रदूषण. कचऱ्याने ओला, सुका, घातक कचरा असे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावणे, कचऱ्याच्या हाताळणी व विल्हेवाटीची जबाबदारी स्थानिक व्यवस्थापन समिती सारख्या स्वयंसेवी संस्थांकडे सोपवावी. 3. सहकारी सहनिवास संस्थांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंपोस्ट खत निर्मिती करण्यास प्रोत्साहन व अनुदान द्यावे.
जलप्रदूषण कारखान्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा स्थापन करण्याची सक्ती करण्यात यावी. 2. दूषित पाणी नदी, नाले, तलाव, कालवे, समुद्रात सोडण्यास बंदी करावी आणि त्या प्रकारे जलप्रदूषण करणाऱ्या उद्योगांना कठोर शिक्षा करावी. 3. सार्वजनिक पाणवठ्यावर कपडे धुण्यास, आंघोळ करण्यास, जनावरे धुण्यास बंदी करावी. उपक्रम भारतातील मोठी नगरे कोणती आहेत त्यांची यादी करा. भारतातील काही मोठ्या शहरांची नावे बघा. हैदराबाद, न्यू दिल्ली, कलकत्ता, मुंबई, बेंगलोर, अहमदाबाद, नागपूर, आग्रा, कानपूर, जयपूर, सुरत आणि चेन्नई. 2. तुमच्या गावाजवळील एखाद्या महानगराला भेट देऊन तेथे कोणत्या सुविधा व समस्या आढळून येतात ते शिक्षकांच्या मदतीने लिहा. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असणार आहे. तर व्हिडिओला भरभरून लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अमूल्य कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.